कशासाठी आम्ही निवेदन पत्र देता हा विषय नाही आहे। महाराष्ट्राची अस्मिता म्हणजे आमचे शिंदे साहेब आहेत। महाराष्ट्रातला एक उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राच्या एवढ्या मोठ्या पदावर असलेल्या माणसाबद्दल आपण तोंड सोडून काही बोलताना प्रत्येकाने विचार केला पाहिजे। आणि आम्ही सगळे शिवसैनिक आमच्या साहेबांसाठी जीव द्यायला तयार आहोत। या अशा सगळ्या गोष्टी, हा कुणाल कामरा इथून पळून गेलेला आहे, तो जेव्हा मुंबईमध्ये येईल तेव्हा त्याला शिवसैनिक दाखवून देतील गाणी कशी बोलायची असतात आणि गाणी कशी बनवायची असतात। आता तो समोर नसताना आपण त्याच्या बाबतीत जास्त निदर्शने करणं हे थोडं, आता त्याला समोर येऊ दे, मग आम्हाला आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालतील, पण आम्ही कुणाल कामराला सोडणार नाही आहोत। आम्ही शिवसैनिक आहोत। आम्ही आमच्या साहेबांसाठी त्याला नाही चपलेचे हार घातले तर आम्ही आमच्या लोकांची नावं नाही आहे, परंतु समाजामध्ये, महाराष्ट्रामध्ये त्याला पाठिंबा देणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे। तुम्हाला जर असं वाटत असेल तर ती रेडिओ जॉकी मल्लिका, काय तिचं नाव रे, मलिष्काने जेव्हा गाणं गायलेलं तेव्हा तुम्ही का रडत होतात? मग तेव्हा तिने गायले ते खरं होतं का? मलिष्काच्या गाण्याबद्दल तुम्हाला एवढा त्रास का झालेला? त्यामुळे आज जर तुम्ही शिंदे साहेबांबद्दल राजकीय दृष्ट्या प्लॅनिंग करून जर कोणाला, जर तुमच्यात हिंमत नाही तर पाठीमागून कोणाला बोलायला लावत असाल तर आम्ही शिवसैनिक तुम्हाला सगळ्यांना धोडून काढल्याशिवाय सोडत नाही। म्हणून आम्ही लोकांनी सगळ्यांनी घोषणा दिलेल्या मगाशी, आपण सगळ्यांनी त्या ऐकल्या असतील आणि त्या घोषणा त्यांच्यापर्यंत पोहोचल्या असतील अशी आपण अपेक्षा करूया। पुन्हा जर कधी या कुणाल कामरासारख्या कोणी सुद्धा आमच्या साहेबांबद्दल कुठल्याही प्रकारे तोडसूक घेण्याचा प्रयत्न केला तर त्याला जागेत ठेचून काढण्यात येईल। त्या वृत्तीला त्याला कोणत्याही प्रकारे आम्ही सोडणार नाही। मी तेच म्हणतो ना, त्याच्या पाठीमागे आमचा एक पट्टेवाला बाबा आहे, कोविडमध्ये गळ्यामध्ये पट्टा घालून बसलेला तो बाबा, आणि त्याच्या आदूबाळ याच्या पाठीमागे आहेत आणि ते त्याला ही एनर्जी देतात आहे। त्यांची नाईट लाईफ गँगमधला तो पण एक सदस्य आहे। आणि जसे इकडे आपल्या समोर त्या महिलेच्या हत्येचं प्रकरण बाहेर आलेलं आहे, त्याला दाबण्यासाठी किंवा त्याच्यापासून वाचण्यासाठी हा पोरखेळ यांच्या माध्यमातून चाललेला आहे। माफी ना, कुणाल कामराचा एक सुद्धा शो मुंबईमध्ये आम्ही होऊ देणार नाही। आणि कुणाल कामरा जेव्हा मुंबईमध्ये येईल, आता तो बाहेरच आहे, पण तो जेव्हा येईल तेव्हा त्याची योग्य जागा आम्ही त्याला दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही। अरे पण लावणार आहे, आगेचं तुमच्या अडचण काय आहे? आमचे सन्माननीय विभाग प्रमुख बोललेत, वैभवदादा बरडकर, कुणाल कामरा कोण आहे तो, ज्या व्यक्ती मुंबईमध्ये ज्या दिवशी येईल त्या दिवशी त्याची जागा त्याला दाखवेल। आणि तो ज्या टायमाला येईल मुंबईमध्ये त्या टायमाला तो नक्की हॉस्पिटलला बसेल। आणि त्या टायमाला त्याचे ते पट्टेवाले बाबा, तो आदूबाळ आणि जे आता ओरडत आहेत ना, त्या टायमाला आम्ही बघून घेऊ काय करायचं ते। आता तुम्ही तो आल्याच्या नंतर पण आम्ही घेऊ ना। आता त्याचा पुतळा होता ना, तो समोर आला तर त्याला पण लातेने तोडू, एवढी शिवसैनिकामध्ये धमक आहे। निषेध करतो आणि त्यांच्या धडाच्या चिंध्या करण्यापर्यंत आमची मदत जाईल। आणि त्यांना आम्ही सर्व महिला, सर्व शिवसैनिक निषेध करतो। निषेध आहे, कुणाल कामराचा निषेध आहे।